कागल शहरात सुरू असलेल्या स्मार्ट वीज मीटर बसवण्याच्या मोहिमेविरोधात परिवर्तन चळवळीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज बिलं, प्रीपेड व्यवस्था, डेटा सुरक्षा आणि ग्राहकांवरील आर्थिक परिणामाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। या योजनेचा सखोल अभ्यास होईपर्यंत स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया थांबवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। या संदर्भात महावितरणचे अधिकारी आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदनही देण्यात आलंय। कागल शहरात महावितरणच्या माध्यमातून सुस्थितीत आणि कार्यरत असलेल्या वीज मीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सध्या सुरू आहे। मात्र या प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम, शंका आणि नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। स्मार्ट मीटरमुळे वीज बिलं वाढत असल्याच्या तक्रारी राज्यातील विविध भागांमधून समोर येत असल्याचं सांगत परिवर्तन चळवळीच्या कार्यकर्त्यांनी बस स्थानकासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शनं केली। यानंतर कार्यकर्त्यांनी नगरपालिका मुख्याधिकारी अजित पाटणकर यांची भेट घेऊन निवेदन दिलं। तसंच महावितरणच्या कागल उपकेंद्रातील उपकार्यकारी अभियंता अभय अळवेकर यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय। स्मार्ट मीटरची कार्यपद्धती, प्रीपेड व्यवस्था, तांत्रिक अडचणी, डेटा सुरक्षा तसंच ग्राहकांवरील आर्थिक परिणाम याबाबत जनतेतून अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं। जनतेचा विश्वास संपादन न करता ही योजना राबवणं योग्य नसल्याचा आरोपही त्यांनी केला। महावितरण ही सर्वसामान्यांच्या कराच्या पैशातून चालणारी संस्था असल्यानं नागरिकांच्या संमतीशिवाय सुस्थितीत असलेली वीज मीटर बदलणं अयोग्य असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय। यावेळी सागर शिंदे, संदीप परीट, सागर कोंडेकर, इगल प्रभावळकर, नाना बरकाळे, अमोल कांबळे, नितीन काळबर, इंद्रजित घाटगे, अमित माणगावकर, रुपेश वाघमारे, अभिजित कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।